नमस्कार. भारतीय शेती आज एका खूप मोठ्या संकटात सापडली आहे. हे संकट साधंसुधं नाहीये. हे आहे एक परफेक्ट स्टॉर्म. म्हणजे काय? तर अशी परिस्थिती जिथे अनेक विनाशकारी गोष्टी एकत्र येतात आणि एक महाभयंकर वादळ तयार करतात. आज आपण नेमकं हेच संकट समजून घेणार आहोत. हा प्रश्न काही आजचा नाहीये. कित्येक दशकं झाली हाच प्रश्न विचारला जातोय. पण याचं उत्तर ना ते काही साध्या आकडेवारीत किंवा अर्थशास्त्राच्या पुस्तकात सापडणार नाही. ते लपलंय एका खूप मोठ्या गुंतागुंतीच्या जाळ्यात. आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणाच्या बदलांनी विणलेल्या जाळ्यात. चला तर मग आज आपण हे जाळं उलगडून बघूया. दीपांकर गुप्ता यांचं हे विधान अगदी बरोबर आहे. हे संकट काही अचानक आलेलं नाही. भारतीय शेतीची ही तारेवरची कसरत खूप आधीपासून सुरू आहे. पण मग आज असं काय झालंय की हे संकट इतकं गंभीर वाटू लागलंय? ह्या संकटाची मुळं खूप खोलवर आहेत. ती समजून घेण्यासाठी आपल्याला आधी या संकटाचं स्वरूप नीट समजून घ्यावं लागेल. कृषी संकट हा शब्द आपण वापरतो, पण याचा नेमका अर्थ काय? याचा अर्थ फक्त पिकांचं नुकसान किंवा कमी उत्पन्न होत नाही, तर याचा अर्थ आहे कर्जबाजारीपणा, समाजात होणारी मानहानी आणि काही अत्यंत दुर्दैवी प्रकरणांमध्ये जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय. हे संकट एकाच वेळी आर्थिक, पर्यावरणीय आणि सामाजिक अशा तिन्ही पातळ्यांवर काम करतं. तर या संकटामागे कुठले एक कारण नाहीये. कल्पना करा एका परफेक्ट स्टॉर्मची. 3 प्रचंड मोठी वादळं वेगवेगळ्या दिशांनी येतात आणि एकाच ठिकाणी एकत्र येऊन महाविनाश घडवतात. भारतीय शेतीचं आज नेमकं तसंच झालंय. आपल्या या वादळातलं पहिलं आणि कदाचित सर्वात मोठं कारण म्हणजे आर्थिक बदल. झालं असं की साधारण 1991 नंतर सरकारनं शेतीमधून हळूहळू आपलं लक्ष कमी करायला सुरुवात केली. म्हणजे बघा, बियाण्यांवर, खतांवर, विजेवर जे अनुदान मिळायचं ते कमी होऊ लागलं. सोप्या भाषेत सांगायचं तर शेतकऱ्याच्या डोक्यावर जी एक सरकार नावाची संरक्षणाची छत्री होती ती जणू काढून घेण्यात आली. आणि हा आकडा बघा किती धक्कादायक आहे. देशाची अर्ध्याहून अधिक लोकसंख्या ज्या क्षेत्रावर अवलंबून आहे त्या क्षेत्रासाठी सरकारी खर्चातून मिळतात फक्त 4 ते 5%. यावरूनच लक्षात येतं की विकासाचे प्राधान्यक्रम शेतीपासून किती दूर गेले आहेत. सरकारी मदतीचा एक मोठा आधार होता तो म्हणजे कर्जपुरवठा. 1991च्या आधी राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करत होत्या. पण नंतरच्या काळात बँकांनी ग्रामीण भागाकडे जणू पाठच फिरवली आणि लहान शेतकऱ्यांसाठी कर्जाचे दरवाजे जवळपास बंदच झाले. आणि मग जेव्हा बँकेचे दरवाजे बंद होतात तेव्हा शेतकऱ्यासमोर एकच दरवाजा उरतो, तो म्हणजे सावकाराचा. बँक राष्ट्रीयकरणामुळे ज्या सावकारांचं प्रमाण कमी झालं होतं तेच सावकार 1991 नंतर पुन्हा डोकं वर काढू लागले आणि शेतकरी पुन्हा एकदा त्या कर्जाच्या आणि अवाच्या सवा व्याजाच्या सापळ्यात ढकलला गेला. आता वळूया आपल्या वादळातल्या दुसऱ्या शक्तीकडे, आणि ती म्हणजे निसर्ग, जो दिवसेंदिवस शेतकऱ्यांसाठी अधिकच कठोर आणि बेभरोशाचा होत चाललाय. शेतकऱ्यासाठी शेती आता एक प्रकारचा जुगारच बनलाय. पाऊस कधी येईल, किती पडेल याची काहीच खात्री नाही. जमीन आपला कस गमावते आहे, पाणी पातळी खाली चालली आहे आणि त्यात भर म्हणून नवीन नवीन कीटक पिकांवर हल्ला करत आहेत. असं वाटतंय की निसर्गाचा प्रत्येक घटक आता शेतकऱ्याच्या विरोधात उभा आहे. आणि आता तिसरं वादळ जे अनेकदा आपल्या नजरेतून सुटतं ते म्हणजे सामाजिक विघटन. शेतकऱ्याला जो पारंपरिक आधार होता तोच आता कमी होत चालला आहे. पूर्वी कसं होतं, एकत्र कुटुंब पद्धती शेतकऱ्यासाठी एका कवचासारखी होती. संकट काळात आर्थिक आणि भावनिक दोन्ही आधार मिळायचे. पण आता विभक्त कुटुंबामुळे काय झालंय तर अपयशाचं सगळं ओझं एका व्यक्तीच्या खांद्यावर येतं आणि तो माणूस एकटा पडतो. आणि फक्त कुटुंबच नाही तर गावाचा आधारही आता पूर्वीसारखा राहिला नाही. जिथे पूर्वी टंचाईच्या काळात गाव एकमेकांच्या मागे उभं राहायचं, तिथे आता एक स्पर्धा सुरू झाली आहे. प्रत्येकजण आता बाजाराशी एकटाच लढतोय. आणि या सगळ्यामध्ये भर पडली आहे ती म्हणजे वाढत्या अपेक्षांची. टीव्ही आणि मोबाईलमुळे शहरातलं चकचकीत जीवन आता गावात पोचलंय. पण उत्पन्न तेवढंच असताना ह्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी घेतलेलं कर्ज शेतकऱ्याला आणखी खोल खड्ड्यात ढकलतं. आता पाहूया, जेव्हा हे तीनही वादळ आर्थिक, पर्यावरणीय आणि सामाजिक एकत्र येतात तेव्हा तो परफेक्ट स्टॉर्म एका सामान्य शेतकऱ्याच्या आयुष्यात काय विनाश घडवतो. आता विचार करा, काय होत असेल? एकीकडे सरकारचा आधार नाही, दुसरीकडे निसर्ग साथ देत नाहीये, सगळंच अनिश्चित आहे आणि तिसरीकडे समाजाने जणू पाठ फिरवलीये. अशा परिस्थितीत जर शेतकऱ्याचं एक पीक जरी वाया गेलं तर त्याच्यावर काय परिस्थिती ओढवत असेल? ही एक विनाशकारी साखळी आहे बघा. सरकारी मदत नाही म्हणून तो एकटा आहे, निसर्गाचा एक फटका बसतो आणि पीक जातं.
बँक कर्ज देत नाही म्हणून तो नाईलाजाने सावकाराच्या दारात जातो आणि सामाजिक आधार नसल्यामुळे तो त्या कर्जाच्या दलदलीत पूर्णपणे अडकून जातो. आणि म्हणूनच हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे की शेतकरी आत्महत्या हे त्या व्यक्तीचं अपयश नाहीये. तो एका अशा व्यवस्थेचा बळी आहे जिथे आर्थिक, पर्यावरणीय आणि सामाजिक दबाव एकत्र येऊन त्याला चिरडून टाकतात. ही तीनही संकटं वेगवेगळी नाहीत, ती एकमेकांमध्ये पूर्णपणे गुंतलेली आहेत आणि ती मिळून कर्जाचा एक असा सापळा तयार करतात की त्यातून बाहेर पडणं जवळपास अशक्य होऊन बसतं. म्हणून लक्षात घ्या, हे फक्त पैशांचं किंवा पिकांचं संकट नाहीये, हे एक सामाजिक आणि सांस्कृतिक संकट आहे जिथे आपल्या ग्रामीण जीवनाची मूळ वीणच उसवत चाललीय. आणि म्हणून शेवटी एक प्रश्न उरतो, जो समाज आपल्या अन्नदात्याचं, आपल्या शेतकऱ्याचं रक्षण करू शकत नाही, तो समाज स्वतःचं भविष्य कसं काय सुरक्षित ठेवणार? यावर आपण सगळ्यांनी विचार करण्याची गरज आहे.